हाय एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? तर खूप दिवसांनंतर एक व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मी आज चिकन बिर्याणी बनवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा कांदा कापून घेतला. तर ही चिकन आहे, अंदाजे अर्धा किलो असेल. मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. धुताना त्याच्यामध्ये मी लिंबू आणि मीठ घातलं आहे 2 चमचे आणि मिक्स करून बाजूला ठेवलं आहे. आणि मग 5 मिनिटांनंतर त्याची बघा किती घाण निघते आहे. तर अशा 2-3 पाण्याने मी हे वॉश करून घेतले. चिकन धुवून झाल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी काही खास मसाले वापरणार आहे. तर त्यासाठी मी पहिल्यांदा जो आपण चिरून घेतलेला कांदा होतो, अंदाजे अर्धा किलो मटनला मी अर्धा किलोच कांदा घेतलेला आहे. तर तो कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे उभ्या आकारामध्ये आणि त्याला तळून घ्यायचं आहे. तर त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी 5-7 टोमॅटोची छान प्युरी बनवून घेणार आहे. कांदा, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच करून घेते. तर इथे बघा कांदा आपला ऑलमोस्ट झालेला आहे. त्यानंतर ते स्वच्छ धुतलेलं चिकन, त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे. लिंबू घालायचं आहे, अंदाजे 1 रसाळ लिंबू घालायचं आहे. हवं असल्यास दहीही टाकू शकता, पण मला पर्सनली दही आवडत नाही, त्यामुळे आम्ही स्किप करतो. लिंबू घालायचे. लिंबानी आणि टोमॅटोनी खूप छान चव येते, त्यामुळे दही घालायची काही गरज वाटत नाही. लिंबू झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी एक बाउल भरून टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. हवा तेवढा जास्तीत जास्त टोमॅटो तुम्ही यूज करू शकता, तोही पिकलेला. त्यानंतर काही मसाले ॲड केले आहेत. हळद, आपला घरचा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हे सगळे मसाले जे जगभरातले मसाले आहेत ते सगळे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर हे मिक्स करायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे. तर मी वाटताना थोडं त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं, ज्यानं ते एकदम स्मूथ बनेल यासाठी. छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले पोचले पाहिजेत जिथे तिथे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे तळून घेतल्यावर कांदा तळून घेतल्यावर जे शिल्लक राहिलेलं तेल होतं, ते तेलही घालायचं आहे. त्याचबरोबर त्यातला हाफ कांदा ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मी जे तळलेला कांदा होता त्यातला हाफ कांदा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा छान प्रकारे मिक्स झालेला आहे. हा जो कांदा आहे त्यातला हाफ कांदा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. छान थंड करून घेतल्यानंतर हा क्रिस्पी होऊन जातो. आणि एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते. मी थोडासा पुदिना कुस्करून घालते. माझ्याकडं सुकलेला पुदिना होता, फ्रेश नव्हता. तेल घातलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक 20 मिनिटे ते 30 मिनिटे. मिक्स करून घेते. कांदा पण घातला मी त्याच्यामध्ये. एकदम टेस्टी बिर्याणी बनते आणि ह्याच्यामध्ये कसलेही कलर घालायची काहीच गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये मसाल्यांचाच एवढा छान कलर येतो ना, खूप छान. एक अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया. त्यानंतर हे काही मसाले आहेत, तर तुम्ही मसाले सगळे बघू शकता. तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, गुलाबाच्या पाकळ्याही आहेत, चक्रफूल आहे. मीठ घालायचं 2 चमचे. भरपूर पाणी घ्यायचं आहे. पाण्याला ह्या उकळी आणायच्या आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर चिकन बाहेर काढून एका पातेल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. कोथिंबीर घालते आणि मीडियम टू लो गॅसवर ही छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान तेल सुटतं ह्याला शिजल्यानंतर. खूप जोरात शिजवायची काही गरज नाही. मंद गॅसवर आणि मीडियम गॅसवर शिजवू शकता. तर इथे बघा किती छान कलर वगैरे आलेला आहे. कसलेही कलर ह्याच्यामध्ये टाकायची काहीच गरज नाही. तेल पण सुटलेलं आहे छान. तर बिर्याणी राईस मी अगोदरच अर्धा तास भिजत घातला होता. अर्धा तास भिजवल्यानंतर तो उकळलेल्या पाण्यात एक 5 ते 10 मिनिटे उकळून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघू शकता तुम्ही, हे पाणी ऑलमोस्ट उकळलेलं आहे. हा भिजवलेला तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकते आणि छान खळखळ उकळून घ्यायचा आहे 10 मिनिटे. ह्या मसाल्यांनी तांदळाला खूप छान फ्लेवर येतो. थोडंसं पाणी मी काढून घेते, जास्त झालं.
पण ते परत ओतायचं आहे. एक 10 मिनिटात हा तांदूळ खूप जास्त प्रमाणात शिजेल. आणि गॅस उंच म्हणजे मोठा ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. नाहीतर छोट्या गॅसवर शिजवलं तर भात ह्याचा चिकट होऊ शकतो. तर इथे बघा किती मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे. झालेल्या चिकनवर हे सगळं पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तळलेला कांदा टाकायचा वरून थोडासा लेअर देण्यासाठी. बिर्याणी मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची. मी पूर्ण सगळे लेअर देऊन घेते. कांदा, कोथिंबीर घालते आणि मसालाही घालायचा आहे. राहिलेली लेअर मी लावून घेते. एकदम टेस्टी बिर्याणी बघते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसेस फॉलो करू शकता. पुढच्या लेअरला पण कोथिंबीर, कांदा आणि मसाल्याची सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर आपण ह्या बिर्याणीला थोडासा दम देऊन घेणार आहे. त्यासाठी मी कोळसे अगोदरच गरम करायला ठेवलेले आहे. तर मी थोडंसं तेल काढलं होतं त्यातलं चिकन शिजवताना, तर ते थोडंसं टाकून घेतलं वरती. कांदा टाकते, कोथिंबीर आणि मसाला पण टाकते. तर इथे बघा मी कोळसा गरम केलेला आहे, तो मधोमध ठेवायचा. त्याच्यावर तूप घालायचं अंदाजे 1 ते 1.5 चमचा आणि त्याला छान स्मोक देऊन घ्यायचा. खूप छान टेस्ट येते स्मोक दिल्यानंतर. तर तुम्ही पाहू शकता. झाकून ठेवायचं आहे. एक 10 मिनिटे लो फ्लेमवर हे ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. हे सगळा मसाल्यांचा कलर आहे, मी कसलाही कलर याच्यात ॲड केलेला नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. डू सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग.